राज्यातील पालक आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी। शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून बालभारतीच्या काही पाठ्यपुस्तकांमध्ये मोठे बदल होणार आहेत। त्यामुळे जुनी पुस्तकं खरेदी करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन बालभारतीकडून करण्यात आले आहे। बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक यांनी दिलेल्या माहितीनुसार जून 2026 पासून इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीची नवीन अभ्यासक्रमानुसार पुस्तकं प्रकाशित केली जाणार आहेत। त्यामुळे या वर्गांच्या विद्यार्थ्यांनी नवीन पुस्तकच खरेदी करावीत असं स्पष्ट करण्यात आलं आहे। तसेच इयत्ता 5वी, 7वी, 9वी आणि 11वीची सध्याची पुस्तकं 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी शेवटची असतील। त्यामुळे या वर्गांची जुनी पुस्तकं खरेदी करताना आवश्यकतेनुसारच निर्णय घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे। यासोबतच इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी बालभारतीची प्रात्यक्षिक नोंदवही वापरणं बंधनकारक करण्यात आलं आहे। शाळांना खाजगी प्रकाशकांच्या नोंदवहीची सक्ती करता येणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलं आहे। इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी शिकू मराठी आनंदे हे पुस्तक उपलब्ध होणार आहे, तर इतर माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी करू मैत्री मराठीशी हे पुस्तक दिलं जाणार आहे। विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला पूरक ठरणाऱ्या विविध विषयांच्या स्वाध्याय पुस्तिकांवर 40% सवलत जाहीर करण्यात आली आहे। या सवलतीचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असं आवाहन बालभारतीनं केलंय। काय काय बदल होणार आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 2026-27 पासून बालभारतीच्या काही पुस्तकांमध्ये बदल। इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीची नवीन पुस्तकं। जून 2026 पासून इयत्ता 5वी, 7वी, 9वी आणि 11वीची सध्याची पुस्तकं शेवटच्या वर्षात। 9वी ते 12वी साठी बालभारतीची प्रात्यक्षिक नोंदवही बंधनकारक। खाजगी नोंदवहीची सक्ती शाळांना करता येणार नाही। स्वाध्याय पुस्तिकांवर 40% सवलत। पालकांनी जुनी पुस्तकं खरेदी करताना सावध राहावं। त्यामुळे पालकांनी जुनी पुस्तकं खरेदी करण्यापूर्वी संबंधित वर्गाचा अभ्यासक्रम बदलतोय का याची खात्री करूनच पुस्तकं खरेदी करावीत, अन्यथा ती पुढील वर्षी निरुपयोगी ठरू शकतात असं बालभारतीकडून स्पष्ट करण्यात आलं।